त्यामुळे दिवसभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे शोधकार्य सुरू आहे। त्याची माहिती आपल्याला उमेश कुमावत यांच्याकडून घ्यायची आहे। महाडमध्ये पूल कोसळल्याने ज्या 2 एसटी बसेस गायब झाल्यात त्यांचा पत्ता लावण्यासाठी हे बघा, हे एक मॅग्नेट आहे आणि हे मॅग्नेट इथून खाली टाकण्यात येतं। हे जे मॅग्नेट हे तुम्ही मॅग्नेट बघू शकता, इथे मॅग्नेट आणलेलं आहे कारण जे खाली लोखंड आहे त्या लोखंडाचा पत्ता लावण्यासाठी जर बसेस असतील तर त्यासाठी हे मॅग्नेट असं खाली टाकण्यात येतं आणि नंतर ते बाहेर काढण्यात येतं। त्यामुळे मॅग्नेटचा वापर जो आहे तो इथे करण्यात येतोय कारण पाण्याचा जो प्रवाह आहे तो खूप जास्त आहे, त्यामुळे इथे जे ड्रायव्हर्स आहेत ते काम करू शकत नाही आहेत। हे आता चुंबक खाली टाकण्यात येईल आणि त्यानंतर जर खाली लोखंड असेल तर ते याला लागेल आणि कळेल की इथे गाडी आहे। मध्यंतरी बघा, ह्या 2 जे पिलर आहेत त्याच्या मध्यंतरी आता ते चुंबक सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाण्यात गेलं आहे। आता ते थोडं अजून पुढे सोडण्यात येईल। बघा पाण्याचा फोर्स किती आहे, त्या पाण्याच्या फोर्समुळे ते चुंबक तुम्हाला पुढे पाण्याच्या फोर्समुळे पुढे जाताना दिसेल। 300 किलो त्याचं वजन आहे, हे घ्या लक्षात, 300 किलो त्याचं वजन आहे। त्यामुळे थोडंसं जरी इकडे टाकलं तरी ते पाण्यामुळे फोर्सने पुढे सुद्धा जातं। हे बघा आता त्यांनी टाकलेलं आहे आणि आत टाकलेलं आहे, आत गेलं पाण्याच्या फोर्सने, बघा ते वाहत चाललंय। हा एक प्रयत्न आहे की एसटी बसेस त्या लोखंडाच्या आहेत, त्यामुळे हे चुंबक त्याच्याकडे खेचलं जाईल, म्हणजे तिथे नेमकी ती बस आहे का याचा पत्ता याच्याने लागणार आहे। त्यासाठी हा प्रयत्न आहे।